नमस्कार. रोहिणी कृषी पर्यटनात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत केळफुलापासून केळफुलाची वडी. केळफूल थोडंसं कडसर असतं आणि सोलायलाही क्लिष्ट, त्याच्यामुळे कंटाळा येतो सगळ्यांना आणि मुलांनाही कडसर भाजी आवडत नाही. म्हणून आज आपण केळफुलापासून वडी बनवत आहोत. पहिले आपण केळफूल सोलून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कडक भाग जो असतो, दांडी आणि एक छोटा भाग, तो सगळा काढून घ्यायचा. सगळं केळफूल याप्रमाणे सोलून घ्यायचं. आणि नंतर असं एकत्र करून हे विळीवर चिरून घ्यायचं. तर हे पहा, इथे हे केळफूल चिरलेलं आहे. आता ह्याचा कडवटपणा जाण्यासाठी आधी आपण थोडंसं हे उकळवून घेत आहोत. त्यात थोडंसं मीठ घालायचं, 2 चमचे, आणि पाणी घालायचं आणि हे गॅसवर ठेवून हे 10 मिनिटं शिजवून घेऊयात. ही पहा, ही अशी एक उकळी आली पाहिजे अशी. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये हा जो पाणी बघा काळसर दिसतंय ना, म्हणजे ह्याचा जो कडवटपणा आहे तो त्या पाण्यात उतरतो. मग आपल्याला ते केळफूल कडसर लागणार नाही. आता आपण गॅस बंद करूया आणि सगळं हे या गाळणीने गाळून घेऊया. हे थोडं पिळून घ्यायचं. हे बघा, काळं पाणी सगळं. केळफूल वडी आपण बनवत आहोत, त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहतोय. केळफूल, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, मिरची वाटलेली आहे, ती आवडीनुसार कमी तिखट घालायची. बेसन घालतोय आपण, 1 वाटी साधारण आहे. वाटलं तर आपण 2 चमचे अजून घालू शकतो. पाव वाटी तांदूळाचं पीठ, त्यानंतर 2 चमचे धणे जिरे पूड, मीठ चवीनुसार, मसाले थोडेसे, हळद, लाल तिखट, आपण मिरची सुद्धा घातली आहे त्याच्यामुळे लाल तिखट बेतानेच घालायचं. आणि नंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. सर्व मसाले त्यात लागले पाहिजेत आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं. आपण भजीला जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे सैलसर भिजवायचं. थोडासा सोडा घालणार आहोत, त्याने हे चांगलं फुलेल आणि हलकं होईल. थोडंसं त्याच्यावर पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं. सोडा घालून मिक्स केलं की लगेच आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालायचंय. आता आपण एक कुकरचा डबा घेतलाय, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं बॅटर आपण ह्यामध्ये घालणार आहोत. एकसारखं करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये पाणी आणि मध्ये एक जाळी ठेवलेली आहे, पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि झाकणाची रिंग आणि शिट्टी आपण काढलेली आहे. आता हे जे बॅटर आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि झाकण ठेवायचं आणि ह्याला 20 मिनिटं आपण शिजत ठेवूया.
20 मिनिटं शिजल्यानंतर आपण ते बाहेर काढलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात. हे बघा किती छान फ्लफी झालेलं आहे. आता आपण ह्याला डीप फ्राय सुद्धा करू शकतो आणि शॅलो फ्राय पण करू शकतो. तर आपण आता इथे शॅलो फ्राय करूया. पॅन तापत ठेवलेला आहे. त्यात आपण थोडेसे तीळ घालणार आहोत. तीळ तडतडले की आपण ह्याच्यामध्ये ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी छान खमंग अशा ह्या परतून घ्यायच्या. केळफुलाची वडी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.